मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते। आज आपण बोटनेक ब्लाउजचे कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। हा मापाचा ब्लाउज आहे, हे पहा, आणि हे ब्लाउज पीस आहे। अशा पद्धतीने हा ब्लाउज पीस आहे आणि हे अस्तर आहे। ह्या अस्तरवरतीच आज आपण कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर आपण ब्लाउज पीसावरती ह्याची कटिंग ठेवून अशाच पद्धतीने कट करायचं आहे। हे अस्तर मी 1 मीटर घेतलेला आहे, कारण की ह्याची बाही ना थोडीशी मोठी करायची आहे, त्याच्यामुळे मी हे 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे। हे पहा, सर्वात प्रथम आपल्याला काय बघायचं आहे, पूर्ण हे एक लाईन मध्ये आहे का, व्यवस्थित आहे का, एकदा चेक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पहा, हे एकदम सरळ आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला घडी टाकायची आहे। हे पहा, ही बंद बाजू आहे, अशा पद्धतीने आपल्याला ही घडी टाकायची आहे। हा मापाचा ब्लाउज आहे, ह्याच्यावरती मी तुम्हाला मापे कशा पद्धतीने घ्यायची आहेत बोटनेक साठी मी तुम्हाला सांगणार आहे। हे पहा, मापाचा ब्लाउज आहे। आता ह्याच्यावरतीच आपल्याला बोटनेकचे मार्किंग करून घ्यायचं आहे। आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, ह्याची उंची मोजून घ्यायची आहे। हे पहा, अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा ब्लाउज वरती उंची मोजून घ्यायची आहे। हे पहा, ह्याची उंची तयार किती आहे ते मी पाहणार आहे। पूर्ण तयार ह्याची उंची 13 आहे। हे पहा, पूर्ण उंची इथून शोल्डर पासून ते कंबर फिटिंग पर्यंत मी हे उंची मोजून घेतली। हे पहा, इथून उंची 13 आहे पूर्ण, तर इथे 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायची आहे, म्हणजे आपण 14 टाकणार आहोत। हे पहा, बंद बाजूपासून मी इथे उंची टाकून घेणार आहे। आपल्याला 14 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एक 14 वरती मी मार्किंग करून घेते। इथे 14 वरती मी मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या साईडला पण मी एक 14 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते। अशा पद्धतीने मी खालून 14 वरती मार्किंग करून एक लाईन ओढून घेतली। आता ही आपली लाईन ओढून झाली। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला शोल्डर टाकायचं आहे आणि आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा ब्लाउज आहे। मी शोल्डर कसं मोजायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला वरच्या साईडचं एक हुक लावून घ्यायचं आहे आणि ब्लाउज असा व्यवस्थित आपल्याला ठेवायचा आहे, जास्त असा खेचायचं पण नाही। अशा पद्धतीने हा ब्लाउज आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे, अशा पद्धतीने। आणि इथून इथपर्यंत ही बाही आहे, इथपर्यंत जॉईंट आहे हा बाहीचा आणि हा शोल्डरचा, तिथपर्यंतच इथून इथपर्यंत आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे। आपल्याला इथून इथपर्यंत हे अंतर मोजून घ्यायचं आहे। मार्क करून दाखवते, म्हणजे जेणेकरून मार्क केल्यामुळे तुमच्या लक्षात येईल। हे पहा, इथून इथपर्यंत आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे। हे पहा, इथपर्यंत शोल्डरसाठी हे पूर्ण तयार आहे आपलं। हे पहा, अशा पद्धतीने हे किती आहे, 11.5 आपलं तयार आहे। हे पहा, इथे 11.5, इथून इथपर्यंत आपले हे 11.5 आहे। अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक ब्लाउजचं तुमचं शोल्डर मोजून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे पूर्ण 11.5 आपलं अंतर भरलं। आता आपल्याला ते शोल्डर इथे टाकायचं आहे। 11.5चं आपल्याला मध्य काढायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे 11.5 भरलं। अशा पद्धतीने टेप वरतीच आपल्याला हा मध्य काढायचा आहे, म्हणजे पटकन होतो। हे पहा, अशा पद्धतीने हे टोक 11.5 वरती ठेवायचं आहे। किती येते ते एकदा पाहून घ्यायचं आहे। 5.6 आहे, 5.6 इथं येत आहे। हे पहा, बघू शकता तुम्ही, आपल्या इथे 5.6 येत आहे। तर इथे आपण 5.6 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। प्रत्येक ब्लाउजचं शोल्डर तुम्ही अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। हे पहा, मी आता 5.6 वरती इथे मार्किंग करून घेणार आहे। बंद बाजूपासून इथे 5.6 वरती मार्किंग करून घेणार आहे। हे पहा, इथे मी 5.6 वरती मार्किंग करून घेतलं। जरा मोठी करते, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। हे पहा, इथे आता आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे गळा रुंदी टाकायची आहे आणि आपल्याला किती शोल्डर हवं असेल आपण तेवढं ते ठेवू शकता। आता इथे मी 5.6 घेतलेलं आहे। आता इथे काय करणार आहे, मी गळा रुंदी इथे 3 ठेवणार आहे। हे पहा, जरा जवळून दाखवते तुम्हाला मी। हे मी 5.6 घेतलं इथपर्यंत, इथून मी इकडे 5.6 वरती मार्किंग करून घेतलं। आता इथे मी गळा 3 वरती घेणार आहे। हे पहा, इथे 3 साठी मी गळ्याचं मार्किंग करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला बोटनेक करायचं आहे। जर बोटनेक नसता तर मी हे 2.5च घेतलं असतं किंवा 2.25 ठेवलं असतं। आपला हा 36 साईजचा ब्लाउज आहे, त्यानुसार हे मी तुम्हाला मार्किंग दाखवत आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी 3 वरती मार्किंग केलं आणि हे आपलं शोल्डर तयार आहे। जे शिल्लक आहे ते आपलं
शोल्डर राहणार आहे. इथे शिलाईमध्ये जाणार आणि इथे सुद्धा आपलं शिलाईमध्ये जाणार आणि एवढं आपलं शोल्डर हे तयार होणार आहे. अशा पद्धतीने हे मार्किंग आपलं झालं करून. आता आपल्याला खाली मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. ते किती आहे? प्रत्येक साईजसाठी तुम्ही काय करायचं आहे, हे पा, हे आपलं 5.5 तेवढंच आपण इथे 5.5 टाकायचं आहे प्रत्येक साईजसाठी. तुमचा प्रिन्सेस कट असू द्या, कटोरी ब्लाऊज असू द्या, कोणत्याही साईजसाठी 4 टक्स सुद्धा ब्लाऊज असू द्यात, हे जेवढं तुमचं पूर्ण मोजून शोल्डर आहे ना ते निम्म करायचं. पूर्ण मोजून कसे मगाशी तुम्हाला दाखवलं मी, पूर्ण शोल्डर आपलं 11.5 आलेलं आहे, त्याचंच निम्म करायचं आहे आपलं. निम्म मी इथं 5.5 टाकलं. तशाच पद्धतीने कोणाचा 11 असेल, कोणाचा 12 असेल, त्याच पद्धतीने तुम्ही ते निम्म करायचं आहे. आणि इथे मार्किंग अशा पद्धतीने हे तुम्ही करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे मार्किंग केलं. इथे माझं 5.5 आहे, तर इथे मी मुंडा सुद्धा खाली 5.5 घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी खाली 5.5 वरती मार्किंग करून घेत आहे. अशा पद्धतीने मी हे 5.5 वरती मार्किंग करून घेतलं. आणि बोटनेक साठी तर कंपल्सरीच हे आपल्याला ठेवायचं आहे. इथे हे जेवढं अंतर आहे ना आपलं शोल्डर मोजून हे अंतर आहे, हे अंतर आपल्याला खालच्या बाजूला टाकायचं आहे. अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला छातीचे मार्किंग करून घ्यायचं आहे. हा ब्लाऊज आहे बघा. कधी पण ब्लाऊजची घडी मोजताना तुम्ही हुकाच्या बाजूने मोजत जा. आता मी हुकाची बाजू उलटी करून घेतलेली आहे. हे पहा, ही हुकाची बाजू आहे. याच बाजूने आपल्याला कधी पण आपण छाती मोजून घ्यायची आहे. आपल्या ब्लाऊजची किती आहे ते. नवीन शिकणाऱ्यांसाठी त्यांनी तर लक्ष देऊनच बघा. हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे पहा, इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि इथे 9 येत आहे. आपलं हे पूर्ण इथपर्यंत फिटिंग पर्यंत आपलं हे 9 आहे इथपर्यंत. म्हणजे 9 चौक 36. 36 साईजचा हा पूर्ण हा ब्लाऊज आहे. आता इथे मी छातीवरती, हे पहा, इथे मी मार्किंग केलेलं आहे ना मुंड्यासाठी, इथेच मी छातीचं सुद्धा मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी इथे 9 वरती मार्किंग करून घेते आणि 1-2 इंच मी जास्त घेणार आहे. ते आपल्याला शिलाईसाठी लागतं जास्तीचं. तुम्ही सुद्धा 2 इंच घ्या किंवा कोणी कोणी 1.5 इंच सुद्धा घेतं. मी इथे 2 इंच ठेवणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पाठीमागच्या मुंड्यासाठी आपण 1 इंचावरती आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते पाठीमागच्या मुंड्यासाठी. हे पहा, मी इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि आपण पुढच्या मुंड्याचा इथे आकार फक्त अर्धा इंचावरती देणार आहे. जास्त आपल्याला वरती घ्यायचा नाहीये. आपण हे पहा, अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. फक्त अर्ध्या इंचावरती इथे आपण आकार देणार आहोत पुढची बाजू काढताना. हा आकार असा थोडासा खालून घेतला ना म्हणजे तो बोटनेक बसायला आपल्याला खूप व्यवस्थित बसतो. पाठीत सुद्धा मी 1 इंचावरतीच घेतलेला आहे आणि पुढच्या बाजूचा मी अर्धा इंचावर घेतलेला आहे. तो प्रिन्सेस कट म्हणजे आपल्याला बसायला खूप व्यवस्थित बसतो. हे पहा, अशा पद्धतीने मी हा आकार दिलेला आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथला आणि इथला आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे. 5.5 आहे आपलं, तर इथे 5.5 वरती असं मध्य काढायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने 3 ला 1 रेष कमी आहे बघा. 3 ला 1 रेष कमी, तेच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 3 ला 1 रेष कमी मध्य काढून अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला तिथे मुंड्यासाठी आपल्याला पाठीच्या भागासाठी आकार द्यायचा आहे. पुढच्या भागासाठी आपण नंतर आकार देणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने इथून घ्यायचा आहे हा आकार. आपल्याला ह्या रेषेपर्यंतच हा आकार आपल्याला अशा पद्धतीने हा द्यायचा आहे, इथपर्यंतच. हे पहा, अशा पद्धतीने आपला झाला पाठीच्या मुंड्यासाठी आकार. आता इथे आपल्याला बोटनेकचं मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्यासाठी. आता आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता हा गळा आपला बोटनेक आहे. हे पहा, बोटनेक म्हणलं की थोडासा आपला वरती येतो. इथे आपण म्हणजे 3.5 वरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, इथे 3.5 वरती मार्किंग करून घेणार आहे आणि एक लाईन ओढून घेणार आहे. खालच्या बाजूला मी 3.5 इंच घेतलेला आहे. हे पहा, खालच्या साईडला तुम्ही 4 हवा असेल तर 4 सुद्धा ठेवू शकता. मी इथे 3.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने एक बॉक्स करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने मी एक बॉक्स करून घेते.
अशा पद्धतीने मी एक बॉक्स करून घेतला. थोडासा डार्क करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता हे पूर्ण आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागच्या भागासाठी आकार द्यायचा आहे. आता इथून मी इथे आकार देण्यासाठी 1 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, 1 इंचाचं मी मार्किंग करून घेणार आहे इथे अशा पद्धतीने. आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे आकार देऊ शकता. इथे मी गोलच आकार देणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने गोल आकार मी इथे देऊन घेणार आहे. हे पहा, आपला गोल आकाराचं मार्किंग झालेलं आहे. आता इथे काय करणार आहे, खालच्या बाजूला इथे मी आता ब्लाउज वरती खालच्या बाजूला आपल्याला सुद्धा गळ्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा, मी अशा पद्धतीने तुम्हाला मोजून दाखवते. हा झाला आपला वरच्या साईडचा पाठीमागचा आकार. आता हा पाठीमागचाच आकार आहे, पण मी इथे गळा मोजून दाखवते तुम्हाला. कस्टमरचा ब्लाउज आहे हा, तो गळा किती तयार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हा मोजला. माझा पूर्ण 3.5 हा तयार आहे. तर इथे मी काय करणार आहे, 3.5 तर मी इथे 4.5 घेणार आहे. माझा पूर्ण 3.5 तयार आहे, तर मी इथे 1 इंच वाढवून घेणार आहे, म्हणजे 4.5 वरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी एक 4.5 वरती मार्किंग करून घेते खालच्या बाजूने अशा पद्धतीने. आणि जे इथून इकडे आपण जेवढं अंतर घेतलेलं आहे ना, तेच आपल्याला इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तेवढंच आपण घेतलेलं आहे, तेवढंच आपण खालच्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तेवढं आहे ना, तेवढंच खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. जर डार्क करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालं. आता इथे आपल्याला सुद्धा आकार द्यायचा आहे. तर इथे आपण काय करायचं आहे, तुम्हाला हवा असेल तर सुद्धा तुम्ही इथे आकार देऊ शकता. हे पहा, आता नेहमी आकार देताना काय करायचं आहे, आपल्याला ह्या बाजूंचा मध्य काढायचा आहे. ह्या दोन्ही बाजूंचा हा खालचा बॉक्स आहे ना, त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने किती आहे, हे 5.5 आहे. अशा पद्धतीने हा मध्य काढायचा आहे, जेणेकरून आपली डिझाईन एकसारखी येते. अशा पद्धतीने मी इथे एक मध्य काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्यासाठी पाठीच्या. हे आपलं पूर्ण मार्किंग झालं. इथे आपण मध्य करून घेतला. आता इथे आपण आकार देऊया. हे पहा, अशा पद्धतीने इथे एक सरळ लाईन ओढून घेते आणि इथे सुद्धा मी एक अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते. थोडक्यात हा आपला त्रिकोण तयार करून घेतला मी ह्या बाजूला. तुम्ही कोणत्याही गळ्याचा तुम्ही आकार देऊ शकता. फक्त काय करत जा, तुम्ही ह्या 2 भागांचा मध्य काढून घेत जा, जेणेकरून तुमची डिझाईन एकसारखी येईल आणि ती दिसायलाही खूप छान दिसेल. अशा पद्धतीने मी हा मध्य काढून आकार दिलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा माझा गळ्याचा आकार झालेला आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला खालच्या बाजूला आपण कंबर पूर्ण मोजून घेणार आहोत आणि त्याचेच खाली आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. प्रत्येक मी भागामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. हा भाग सरळ रेषेमध्ये घेतला तरी चालतो. आता मी तुम्हाला दाखवते. बोटनेकसाठी ब्लाउज आहे, त्याच्यामुळे मी ह्याची कंबर मोजून तुम्हाला दाखवते. हे पहा, पूर्ण अशा पद्धतीने ही कंबर मोजून घ्यायची आहे. किती आहे, 27 आहे. पूर्ण ह्याची कंबर 27 आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा 27 वरती, हे पहा, हे 2 भाग झाले. 27 वरती अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे. किती झाले, हे 13.5 झाले. हे पहा, 13.5 झाले. हे पहा, अशा पद्धतीने हे 27 वरती मी ठेवलं. 13.5 झाला ह्याचा मध्य. आता परत एकदा अशाच पद्धतीने आपल्याला मध्य करायचं आहे. 13.5 वरती हे घेतलं मी इथे मध्य, म्हणजे 6.25 आपला आलेला आहे. हे पहा, इथे 6.25 वरती मी इथे मार्किंग करून घेते. 6.25 वरती म्हणजे कंबर घेत आपला 6.25 आहे तयार. आणि इथे मी 2 इंच आपल्याला काय करायचं आहे, आधी टक्स साठी मार्किंग करून घ्यायचं आहे. मग 2 इंच वाढवणार आहोत. कोणी कोणी 1.5 इंच सुद्धा ठेवतं. टक्स साठी 1 इंच लागणार आहे आणि इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने पुढच्या बाजूला इथे मी 1 इंच टक्स साठी घेतलेला आहे आणि पुढच्या बाजूला हे 2 इंच ठेवलेलं आहे. हे पहा, इथे हे टक्स आणि हे 2 इंच आपल्याला मार्जिन राहणार आहे एक्स्ट्राचं. तरी सुद्धा बघा आपलं तेवढंच आलेलं आहे. आता इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे, जेणेकरून ही आपली फिटिंग मार्किंग आहे. हे पहा, ही आपली फिटिंग मार्किंग आहे. याच्यावरती आपल्याला फिटिंग करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे पाठीच्या भागासाठी मार्किंग झालं. आता इथे आपल्याला टक्स दाखवते मी तुम्हाला लगेच कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे पाठीच्या टक्स साठी.
आता हा आपला गळा आहे. हे पहा, हा शिलाई करून अजून अर्धा इंच खाली येणार. हा एवढा येणार अर्धा इंच खाली. हे पहा, अर्धा इंच तेवढा आपला खाली येणार. मग टक्स आपण वरती 3.5 इंचावरती वरच्या बाजूला देणार आहोत. आणि असा टक्स मी 3.5 किंवा 4 इंचावरती मी देणार आहे. हे पहा, इकडच्या साईडला मी 4 वरती मार्किंग करून घेते इथे. आणि वरच्या बाजूला मी काय करणार, हे पहा, हे शिवून इथपर्यंत तयार होणार. हे पहा असा. मग इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इथे. अशा पद्धतीने हा आपला टक्स पॉइंट झाला. आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच इथे आणि इथे अर्धा इंच. अशा पद्धतीने हे मी मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालं पाठीच्या टक्ससाठी. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला शिलाई करताना सुद्धा छोट्या छोट्या काही महत्वाच्या मी तुम्हाला पॉइंट सांगणार आहे. ते तुम्ही व्हिडिओ बघताना पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुमच्या जेणेकरून लक्षात येईल. गळा मोठा झाला तर काय करायचं, किंवा तुमचा कट खाली जास्त झाला, समजा चुकून कट करताना जर जास्त ब्लाऊज झाला तर तुम्ही काय करायचं, मी शिलाई करताना तुम्हाला सर्व ही माहिती देणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं झालं. आणि हा कट एकसारखा यावा ह्यासाठी सुद्धा मी इथे मार्किंग करून घेते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा, अशा पद्धतीने. आता हा सुद्धा आपण आकार कट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा आकार कट करायचा आहे. इथलं सुद्धा आपण अशाच पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपला हा गळा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आता शिलाई करून हा आपला आणखीन अर्धा इंच थोडा मोठा होणार आहे. आणि इथे आपण काय करणार आहोत, छान असे लटकन तयार करणार आहोत आणि ते आपल्याला पाठीच्या भागासाठी लावायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने हा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला हाच पाठीचा भाग पुढच्या भागासाठी ठेवायचा आहे वरती आणि कट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे अस्तर आहे. पाठीचा भाग आपण बंद बाजूपासून काढला तर हा ओपन बाजूपासून काढला तरी सुद्धा चालतो, कारण की ह्याचे पुढचे प्रिन्सेसचे आपल्याला 2 भाग लागतात. आपण हा प्रिन्सेस कट काढणार आहे. पुढची बाजू आपली प्रिन्सेस कट आपण ब्लाऊजची टाकणार आहोत. अशा पद्धतीने हे अस्तर काय करायचं आहे, आपलं एकसारखं सुरुवातीला हे करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही बंद बाजू आहे, ही अशा पद्धतीने हे ठेवणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि पूर्ण पाठीचा भागाचा आहे ना आपलं, तेच मार्किंग इथे टाकायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे भाग मी अशा पद्धतीने ठेवून घेतला. हे पहा, आणि आहे असंच हे आपल्याला आखून घ्यायचं आहे. आहे असंच हे मी आखून घेतलं. हे पहा, अशा पद्धतीने हे आहे असंच मी आखून घेते. हा गळा फक्त घेत नाही, फक्त तिथे एक मार्किंग करून घेते मी फक्त. आणि शोल्डर सुद्धा मी आहे असंच हे आखून घेतलं. तर फक्त इथं पुढच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंचच आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे मी मार्किंग करून घेतलं आणि मी हा बाजूला काढून घेते पाठीचा भाग. हे मुंड्याचं आपलं मार्किंग इकडे. हे अशा पद्धतीने हे पाठीचा भाग ठेवूनच हे मी आखून घेतलेलं आहे. हे मार्किंग आधीच आहे. आता इथे काय करते मी, वरच्या बाजूने हे पहा, वरच्या बाजूने इथे आधी मुंड्याची मार्किंग करून घेते. 5.5 आहे तर इथे 5.5 वरती मी मार्किंग करून घेते. इथे आणि एक लाईन ओढून घेते. अशा पद्धतीने 5.5 वरती मार्किंग करून एक लाईन ओढून घेते आणि इथे आहे तसंच हे सरळ लाईनीमध्ये आखून घेते. आहे तसंच हे मी आखून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपण 1 इंचावरती आकार दिला. आता इथे आपल्याला फक्त अर्धा इंचावरती आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि इथपर्यंतच हा आपल्याला मध्यापर्यंत आकार घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा,
इकडे घ्यायचा आहे आपल्याला हा आकार. अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. बोटनेक असल्यामुळे आपल्याला हा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. नाहीतर प्रिन्सेस कट दुसरा असला, साधा असला तर आपण हा आकार देत नाही. आपण इथे 1 इंच देतो आणि पाठीमागच्या भागासाठी आपण 1.5 इंच देतो. अशा पद्धतीने आपला हा आकार झाला. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे. असंच इथपर्यंत आपण हे मार्किंग करून घेतलं होतं. हे पहा, हे बरोबर आपलं 3 आहे. आणि शोल्डर सुद्धा आपल्याला आहे तेवढंच ठेवायचं आहे. आणि हे सुद्धा आपल्याला आहे तेवढंच आपल्याला 3 ठेवायचं आहे. हे पहा, हे 3 आहे तेवढंच आपल्याला पुढच्या भागासाठी सुद्धा ठेवायचं आहे, बोटनेकसाठी. आता इथे मी पुढच्या गळ्यासाठी मार्किंग करून घेते. हे पहा, हे आपलं 3 आहे. आता पुढचा गळा कोणाकोणाला वरती लागतो, कोणाकोणाला बोटनेक आवडतो, त्याचं सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आणि कोणाकोणाला डीप असेल, थोडासा खोलगट पाहिजे असेल, त्याचं सुद्धा मी तुम्हाला इथे कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे ते मी सांगणार आहे. हे पहा, आधी वरच्या भागाचं बघूया कशा पद्धतीने करायचं. वरचा गळा हे पहा, इथे कोणाकोणाला 3.5 किंवा 4 ठेवतात. मी इथे 4चं तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे 4चं मी मार्किंग करून घेतलं. कोणाकोणाला 4 सुद्धा आवडतं. त्यांनी काय करायचं आहे, इथे आहे तेवढंच आपलं हे 3 मार्किंग करून घ्यायचं आहे. आहे तेवढंच हे आपलं 3 मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि बॉक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हा बॉक्स करून घ्यायचा आहे. हा आपण बॉक्स करून घेतला. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, पुढच्या गळ्यासाठी इथून आपण 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथे. आणि आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे. आणि कोणताही आकार दिला तरी चालतो, आपल्याला जो आवडेल तो. आता इथे मी गोल आकार देऊन घेतला. हे पहा, कोणी वरती पण शिवता हा गळा आणि कोणाला थोडा डीप पण लागतो. आता इथे आपण पुढच्या गळ्यासाठी आकार दिला. आता हा वरचा झाला. आता डीप मध्ये द्यायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला हाच गळा डीप मध्ये घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने हा बोटनेकच. हे पहा, इथे मी 5 वरती मार्किंग करून घेते किंवा 5.5 वरती मार्किंग करून घेते. इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. आणि इकडून सुद्धा मी 3 घेते. हे पहा, 3 घेते. इथे 5.5 वरती मार्किंग करून घेतलं, इथे 3 घेते. हे पहा, म्हणजे दुसरा खडू घेतला म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि आहे असंच हे अंतर आपण 3 घेतलं. जर तुम्हाला डीप पाहिजे असेल तर काय करायचं, हे पहा, अशा पद्धतीने हे मी मार्किंग करून घेतलं. हा वरचा गळा. आता खालच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, आता खालच्या बाजूला सुद्धा मी एक मार्किंग करून घेणार आहे 1 इंचावरती. इथून मी इकडे 1 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, हा गळा तुम्ही जास्त पण मोठा घेऊ नका. कारण की काय होतं माहिती का, आणि गोल आकार तर देऊच नका. कारण की मग हा गळा जास्त आणखीन मोठा होतो, मापाच्या बाहेर खूप मोठा होतो. त्यासाठी तुम्ही गोल आकार, इथे मी सांगते तुम्हाला कोणता आकार द्यायचा. तुम्ही अशा पद्धतीने हे पहा, थोडासा असा आतून घ्या, असा आकार द्या. थोडासा पानगळ्यासारखा आकार दिला तरी चालेल. तुम्ही इथे असा पानगळ्यासारखा आकार दिला तरी चालते. ह्याच्या थोडासा आतमध्ये आलं तरी सुद्धा चालेल, 1च्या आतमध्ये आले तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही पानगळ्याचा आकार द्या, जेणेकरून इकडे जास्त तुमचं बाहेर. आणि शिलाई करून तुमचं एवढा जाईल, शिलाई करून तुमचं एवढा जाईल. आणि जर तुम्ही गोल आकार दिला तर काय होईल, हे पहा, अशा पद्धतीने हा आकार येणार तुमचा. अशा पद्धतीने हा आकार आणखीन इकडे जाणार आणि ते दिसायला खूप व्यवस्थित वाटणार नाही. आणि आकार तुमचा पूर्ण तो मोठा होऊन जाईल. यासाठी तुम्ही काय करायचं आहे, हवा असेल तर तुम्ही वरती घ्या, हवा असेल अशाच पद्धतीने तुम्ही हा गळा वरती शिवा. किंवा इथे गोल आकार न देता पानगळ्याचा थोडासा आतल्या बाजूने अशा पद्धतीने तुम्ही आकार दिला तरी चालतील. फक्त आकार इथे गोल देऊ नका, गळा तुमचा मोठा सुद्धा इथे होऊ शकतो. अशा पद्धतीने आपलं हे आता खालचं आपण मार्किंग करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम आपण टक्स कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. हे पहा, हे दोन्ही आहे शोल्डर, हे दोन्ही शोल्डर आहे, हेच आपल्याला मध्य करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे दोन्ही मोजून घेतलं मी. हे पहा, 2.25 भरलं माझं. हे पहा, अशा पद्धतीने हा मध्य केला. इथे माझा मध्य आला. 1.5ला 1 रेष कमी आहे, 1.5ला 1 रेष कमी. इथे मी मार्किंग करून घेते तुमच्या लक्षात येण्यासाठी. हे पहा, इथे मी मार्किंग करून घेतलं तुमच्या लक्षात येण्यासाठी. इथे एक मार्किंग केलं तुमच्या लक्षात येण्यासाठी. आणि ते अंतर किती भरते आपल्याला एकदा बघून घ्यायचं. 4 इंच भरत आहे.
4 इंच आहे. तर इथे पण आपण खालच्या बाजूला अशाच पद्धतीने 4-4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 4 इंच आणि इथे 4 इंच आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे सरळ. आणि तुमच्या लक्षात येण्यासाठी मी एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने सरळ. हे पहा, अशा पद्धतीने मी सरळ एक लाईन ओढून घेतली. आता आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे. मी वरून 9 वरती इथे टक्स देणार आहे. हे पहा, इथून वरून वरच्या बाजूने शोल्डरच्या बाजूने इथे 9 वरती मी मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, इथे 9 वरती मी मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने 9 वरती मी मार्किंग करून घेतला. आता इथे खालच्या बाजूला मी काय करणार आहे, इकडच्या बाजूला 1 इंच आणि इकडच्या बाजूला मी 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने ह्या बाजूला पण मी 1 इंच आणि ह्या बाजूला 1 इंचावरती अशा पद्धतीने हे मी मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. हे झालं माझं टक्स साठी मार्किंग. आता इथे काय करणार आहे मी हा गळा न शिवता मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा खालच्या साईडचा गळा डीप कसा वाटतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हा डीप गळा मी शिवून घेणार आहे. तर इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे. हे पहा, हा गळा आपला किती आला, तिथून खाली आपण 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून ह्या गळ्यापासून इथे आपण 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी एक 3.5 इंचावरती अशा पद्धतीने एक मार्किंग करून घेते. आणि इकडच्या बाजूला काय करायचं आहे, आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथे मी 3.5 इंचावरती घेतलेला आहे आणि इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा, 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते. आणि इकडच्या बाजूला काय करायचं आहे, ही कटोरी अजिबात चपटी होत नाही. खूप सेप सुद्धा इतका छान येतो आणि तुम्हाला बसायलाही खूप सुंदर बसणार आहे. ह्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, हे सुद्धा मार्किंग अशाच पद्धतीने करायचं आहे. आणि इथे अर्धा इंच, जेणेकरून आपला टक्स आणि कटोरी आपली छान येईल. ह्यासाठी आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. हे पहा, इथे सुद्धा मी 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेते आणि एक टक्स आपल्याला अशा पद्धतीने हा द्यायचा आहे. हे मार्किंग झालं आपलं टक्स साठी. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या मार्करने तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. आकार आपल्याला हा जास्त वरती पण नाही घ्यायचा, अशा पद्धतीने थोडासा आपल्याला खाली घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जास्त वरती पण आपल्याला घ्यायचा नाहीये. अशा पद्धतीने हा मी आकार दिला. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे आपलं अंतर हे पहा, हे शिलाईमध्ये जातं, इथे कमी होतं. मग पाठीच्या भागाला आपल्याला ते पुरत नाही. त्यासाठी आपण काय करायचं आहे, हे किती भरलं आपलं 2 इंच भरलं, तर इथेच ह्या बाजूला आपल्याला हे 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. जेणेकरून हे आपल्याला पाठीच्या भागाला फिटिंग करताना आपल्याला कमी यायला नको, ह्यासाठी आपल्याला हे 2 इंच आपण इथे वाढवून घेतलेलं आहे. आणि एक मार्क करून घेते मी 2 इंच. हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं वाढवून घेतलं. आता इथे पण काय करायचं आहे आपल्याला, हा भाग इथे शिलाई करून अशा पद्धतीने इकडच्या बाजूला थोडंसं शिवण्यामध्ये जातं, इकडच्या बाजूला सुद्धा थोडं शिलाईमध्ये जातं. आणि इथे आपण हा 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. हे पहा, इथे मी 1 इंच वाढवून घेते अशा पद्धतीने. आणि इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता याचं आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला आधी सर्वात प्रथम हे कट करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यानंतर बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे, मग नंतर आपण ब्लाउज पिसावरती हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता खालच्या बाजूचा आकार हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हा प्रिन्सेसचा आकार कट करून घ्यायचा आहे. आणि हे सुद्धा इथे कट करून घ्यायचं आहे. आता हे आपण कट करून घेतलं. इथे काय करायचं आहे, हे मार्किंग आहे बघा थोडं थोडं राहिलेलं, तिथे आपल्याला अशा पद्धतीने हे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे आपलं शिलाई करताना अस्तर जोडल्याच्या नंतर लक्षात येईल. यासाठी हे पहा, इथे सुद्धा आहे हे मार्किंग, ते सुद्धा तिथे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला हे लक्षात राहण्यासाठी.
आता आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा गळा आपल्याला इथून कट करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, हा गळा मी अशा पद्धतीने हा कट केला. आता इथे पण तुम्ही मार्किंग करून घ्या. हे टक्स दिले दोन्ही पण अर्धा इंच इकडच्या बाजूला. इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या मध्यावरती, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील आपण कुठून दिला टक्स. आणि अस्तरवर ठेवल्याच्या नंतर कशा पद्धतीने तो कटिंग करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात राहील. यासाठी आधीच हे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कटचं कटिंग झालेला आहे. आपला गळा सुद्धा अशा पद्धतीने हा येणार. हे पहा, एकदम व्यवस्थित येणार आहे, मोठा पण होणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही इथे कोणत्याही गळ्याचा तुम्ही आकार देऊ शकता. आणि आपला हा प्रिन्सेस कट. आता ही प्रिन्सेस कटची कटोरी आहे. इथे काय करायचं आहे, हा आपला पाठीचा भाग आहे. हे पहा, इथे कधी कधी कमी जास्त होतं, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. आपलं कमी जास्त आहे का, नाही आपलं कमी जास्त थोडं सुद्धा झालेलं नाही, तर आपलं हे कटिंग बरोबर आलेलं आहे. हे पहा, आणि इथे काय करायचं आहे, जोडताना पण तुम्ही लक्षात द्यायचं आहे. अस्तर जोडल्याच्या नंतर मी सांगते तुम्हाला. हे पहा, आपलं व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा, हे जोडताना सुद्धा मागे पुढे होणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, हे टक्स पॉइंट आहेत. टक्सला टक्स इथे मी कट मारून घेतलेले आहेत. बघा, इथे मी कट मारून घेतलेले आहेत. इथे हे व्यवस्थितच येणार. हे पहा, अशा पद्धतीने हे उलट ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे पूर्ण. तरी सुद्धा बरोबर येत आहे. आणि पलटी करून परत अशा पद्धतीने आपल्याला ही शिलाई मारायची आहे. आणि शिलाई मारल्याच्या नंतर जरी हा तुमचा थोडासा, जेणेकरून हे पहा, कधी कधी काय होतं, हा एवढा भाग आपला शिल्लक राहतो, कधी कधी राहतो थोडासा, तरी तो तेवढा ह्या शेपमध्ये कट केला तरी सुद्धा चालतो. पण शिलाई झाल्याच्या नंतर फक्त तुम्ही जोडताना काय करायचं आहे, मध्यापासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. आता हे झालं. आता आपण बाहीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला सांगते. मोठी बाही आहे. हे पहा, मी अस्तर घेतलेला आहे. आपल्याला इथे बाहीची कटिंग करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे अस्तर घेतलेला आहे. एक घडी करून घेते. आणि एक घडी करून झाल्याच्या नंतर मी पुन्हा एकदा एक घडी करून घेते, जेणेकरून आपले 4 पदर होतील, आपल्या 2 बाह्या निघणार आहेत. हे पहा, अशा पद्धतीने मी घडी करून घेतली. आता आपल्याला मापे टाकायचे आहेत. उंची किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, हा कपडा एक लाईनीमध्ये हा कट करून घ्यायचा आहे. इथे एक लाईन मारून घेते. हा कपडा कट करून घेते. तिथे काय झालंय, खाली वरती आहे, त्याच्यामुळे हा मी कट करून घेते अशा पद्धतीने. हा आपला कपडा कट करून झाला. एक हे लाईनमध्ये आलेलं आहे. आता इथं माझी उंची बाहीची पूर्ण 9.5 तयार आहे. हे पहा, 9.5 तयार आहे. तर इथे मी 1 इंच वाढवून म्हणजे 10.5 वरती मार्किंग करून घेणार आहे. इथे मी 10.5 वरती मार्किंग करून घेते. आणि इथे सुद्धा पुढच्या बाजूला मी 10.5 वरती मार्किंग करून घेते. आणि एक लाईन ओढून घेते. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते. हे पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, बाहीची घडी किती आहे ते पाहायचं आहे. हे पहा, ही बाही आहे, ही उलटी करून घेतलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे मोजायचं आहे आपल्याला पूर्ण. हे शोल्डर आहे, ते बाहीच्या फिटिंगच्या बाहेरपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. हे पहा, हे शोल्डर आहे पूर्ण जॉईंट केलेलं. आणि ही बाहीची फिटिंग आहे. हे पहा, आणि आतमध्ये बॉक्स फिटिंग घातलेले आहे. हे पहा, हा कपडा पूर्ण आपल्याला आत गेलेला आहे. इथला बॉक्स फिटिंगमुळे हा कपडा पूर्ण आत गेला. आता आपल्याला अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे शोल्डरच्या साईडला. आणि हे पूर्ण मोजून घ्यायचं आहे. हा कपडा आपला आत गेलेला आहे, म्हणजे अर्धा इंच आपल्याला हे आत गेलेलं आहे. हे पहा, बाहेरपर्यंत पकडायचे आहे, म्हणजे आपल्याला इथं 9 टाकायचे आहे. पूर्ण बाहीची घडी आपल्याला 9 घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीने हा कपडा आत गेल्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण 9 घडी टाकणार आहोत. हे पहा, आपण इथे 9 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे 9 आहे. बंद बाजूपासून इकडे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 9 वरती मी मार्किंग करून घेते. आता हे 9चं आपलं मार्किंग झालं. इथे फिटिंग किती आहे बाहीची, फिटिंग तयार आहे. फिटिंग आहे 10.5. तरी हे पहा, मी अशा पद्धतीने हा मध्य केला. हे पहा, हे 4 पदर आहेत. अशा पद्धतीने आपला 10.5चा मध्य करायचा आहे. म्हणजे किती येतं, खूप सोपी पद्धत सांगते मध्य करायची. हे पहा, टेपवरतीच आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा, इथे 5.25 आलं. तर इथे आपल्याला 5.25 वरती अशा पद्धतीने हे पहा, जेवढा मध्ये येतोय ना तेवढा आपल्याला इथे 5.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 5.25 वरती मार्किंग करून घेते. आणि इथे आपल्याला
एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे. कोण कोण 1.5 इंच ठेवतं, कोण कोण 2 इंच ठेवतं. आता मी इथे काय करणार आहे, 2 इंच ठेवणार आहे. आपल्याला हे बॉक्स फिटिंगसाठी सुद्धा अर्धा इंच आत गेलं तरी सुद्धा चालतं. त्यासाठी मी इथे जास्तीचं 2 इंच इथं वाढवून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालं. ही बंद बाजू आहे. अशा पद्धतीने हे मी इकडे आपले 4 पदर आहेत. आता इथे आपल्याला एक बाहीसाठी वरून मार्किंग करून घ्यायचं आहे. 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे वरून इथे. आता इकडच्या बाजूला आपण 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया, जेणेकरून आपली बाही जोडताना मागे पुढे होणार नाही. हे पहा, इथे मार्किंग करून झालं. हे 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं मी, 1.5 इंचाचं. आता इथे मी काय करणार आहे, 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इथे. आणि आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे. ह्या 1 इंचापासून आपल्याला अशा पद्धतीने बाहीचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला जरा डार्क करते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा अशा पद्धतीने. हे पहा, इथे आता खालच्या बाजूचा आकार आपल्याला थोडासा असा इथूनच घ्यायचा आणि वरच्या बाजूला थोडं थोडं आपल्याला मिळवत आपल्याला हे 1 इंचापर्यंत आपल्याला घ्यायचं आहे, हे रेषेपर्यंत. हे पहा, इथूनच आपल्याला हा आकार सुरुवात करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने असा वरच्या बाजूला आपल्याला हा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा आपला बाहीचा आकार झाला. हे पहा, बघू शकता तुम्ही, आपला हा बाहीचा आकार झाला. आता इथे काय करायचं आहे, खालच्या बाजूला अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, इथपर्यंत एक लाईन ओढून घेतली. हा आकार आपल्याला पाठीच्या भागासाठी, हा वरचा आकार पाठीच्या भागासाठी, आणि हा आहे ना आपला पुढच्या भागासाठी आपल्याला हा आकार असतो आतल्या बाजूचा. आणि तुमच्या लक्षात नसेल तर आपल्याला एक टिक मारून ठेवत जा, जेणेकरून ती जोडताना बाही आपल्या पुढच्या बाजूला येईल. जेणेकरून तुम्ही एक मार्किंग करून ठेवत जा, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण काय करणार आहोत, हे ब्लाउज पिसावरती अशाच पद्धतीने ठेवून हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे कटिंग झालं. आता आपल्याला खालची बाजू कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने ह्या 1 इंचापर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे 1 इंचाचं मार्किंग केलेलं होतं, इथपर्यंत आपल्याला हे कट करून झालं. हे पहा, किती व्यवस्थित आपल्याला आकार आलेला आहे. थोडक्यात फिश कट असतो हा, माशासारखा थोडासा आकार असतो. हे पहा, अशा पद्धतीने आपली ही बाहीचा सुद्धा आकार किती व्यवस्थित आलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालं. आणि इथे मध्यावरती पण काय करायचं आहे, एक मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बाही जोडताना मध्यापासून आपण जोडतो. लक्षात येण्यासाठी एक नेहमी मार्किंग करून ठेवत जा. इथे मध्याला कट मारून ठेवायचा अशा पद्धतीने. आणि आपली बाही बरोबर आलेली आहे का ते आपल्याला कसं बघायचं आहे, आपली बाही पुरेल का. आपल्या मनात आणखीन शंका निर्माण होतात. आपली बाही बरोबर आहे का ते एकदा कसं चेक करायचं आहे मी तुम्हाला सांगते. हे पहा, हा आपला पाठीचा भाग आहे. हा पाठीचा भाग एकच बाजू घेते तुम्हाला दाखवण्यासाठी. हा आपला पाठीचा भाग आहे. आता इथे काय करायचं आहे, हे अर्धा इंच आपलं हे शिलाईतच जातं. वरच्याला बाही जोडतो कधी आपण, शोल्डर पूर्ण जोडून झाल्याच्या नंतर आपण बाही जोडतो. आपली शोल्डर जोडून झालं ना, मग त्यावेळेस आपण ही बाही जोडतो. इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आता तुम्ही समजा हे शोल्डर आपलं जॉईन झालेलं आहे, हे सोडून द्यायचं आहे. हे पहा, हे सोडून देऊया. तिथून पुढे आपण बाही मोजायला. आणि हा मध्य आहे, आपण हे मार्किंग केलेला हा मध्य आहे. हे पहा, इथे सुद्धा मी मार्किंग करून घेते. हा आपला मध्य आहे. आता इथे मार्किंग केलेल्याच्या पुढे आपल्याला अशा पद्धतीने हे मोजून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, एकदम बरोबर आलं आपलं. पुन्हा एकदा जरा दाखवते मी तुम्हाला जवळून. हे पहा, हे मार्किंग केलेलं आपण सोडून द्यायचं आहे. आपल्या तिथे हे शोल्डर जॉईंट होतं. हे पहा, हे असं शोल्डर हे जॉईंट झाल्याच्या नंतरच आपण बाही जोडतो. हे पहा, हा मध्य आहे, इथे मध्य आहे. अशा पद्धतीने ही बाही ठेवायची आहे. आणि आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आपली बाही बरोबर आहे का. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, एकदम बरोबर आली आपली बाही. हे पहा, कुठे मागे सुद्धा पुढे झालेली नाही, म्हणजे जेणेकरून आपली बाही कटिंग करताना एकदम परफेक्ट आलेली आहे.
अशाच पद्धतीने तुम्ही मुंडा मोजून बाही तुमची कटिंग करू शकता. फक्त काय करायचं आहे, आपलं अर्धा इंच आतमध्ये जातं बॉक्स फिटिंगसाठी, ते सुद्धा तुम्ही इथे पकडायचं आहे. आणि नंतर ते नाही पकडलं तर तुम्हाला जोडायला बाही थोडीशी कमी पडणार. बाही तुमची जरी समजा जास्त झाली, थोडीशी बाही जरा जास्त झाली, मधून जॉईन करत या तुम्ही. जरी शिल्लक राहिली तरी तुम्ही ती कट करा. फक्त कमी बाही घेऊ नका. तर आता इथे आपण हे काय करणार आहे, पिसावरती ठेवून हे कट करणार आहे. हे कशा पद्धतीने ठेवायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. हे पहा, हा आपला ब्लाउज पीस आहे पूर्ण. हे थोडंसं मी काढून घेतलं होतं जेणेकरून डिझाईनला लागलं तर, किंवा आपल्याला आपण हे करणार आहोत पाठीमागे लटकन वगैरे बनवणार आहोत, त्यासाठी हे लागणार आहे आपल्याला. त्यासाठी मी हे जास्तीचा कपडा कट करून घेतला होता. पिको फॉल करायच्या आधीच मी हा कपडा कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही डबल घडी करून घ्यायची आहे. हे पहा इथे, आणि नंतरच आपण पाठीचा भाग टाकणार आहोत ह्याच्यावरती. हे सोडून द्यायचं आहे ब्लॅक, कारण की काळा कपडा थोडासा डिझाईनसाठी घेतलेला होता. लटकनला लागला तर पिकोफॉल झाल्याच्या नंतर मग तो काढून घेता येत नाही ना, त्यासाठी मी हा आधीच काढून घेतलेला होता. हे पहा इथे अशा पद्धतीने आपल्याला हे डबल ठेवायचं आहे. एकावरती एक. ही माझी बंद बाजू आहे, ही माझी बंद बाजू आहे. या ठिकाणी आपण पाठीचे भाग ठेवून कट करणार आहोत. आता इथे पाठीचा भाग आहे, अशाच पद्धतीने हा कट करायचा आहे. आणि हा ब्लाऊज शिलाई करताना मी तुम्हाला खूप महत्वाच्या काही कशा पद्धतीने ब्लाऊज हा तुमचा गळा मोठा झाला तर काय करायचं तुम्ही, अशा पद्धतीने छोटे छोटे तुम्हाला मी टिप्स सांगणार आहे, ते तुम्ही बघायचे आहेत. हे अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज. व्यवस्थित कट करायचा आहे. हा पाठीचा भाग आपण सर्वात प्रथम हा कट करून घेतला. आता हा बाजूला ठेवून देऊया. बाकीचे कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने. आता सर्वात आधी आपण बाकीचे भागांपेक्षा बाहीची कटिंग करून घेऊया. कधी कधी काय होतं, बाहीला कपडा अपुरा पडतो, बऱ्याच वेळा असं होतं, मग ते जॉईंट द्यावे लागतात. त्यासाठी आपण सर्वात आधी बाहीची कटिंग करून घेऊया. हे पहा, मी इकडच्या बाजूला सुद्धा हे डबल घेतलेलं आहे. आता बाही मी काय करणार आहे, अशा पद्धतीने हे ठेवणार आहे. हे पहा, आणि हे मी कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने ठेवून मी हे कट करून घेते. एकदम बरोबर बसली आपली बाही. आणि जर तुमची बाही कमी पडली तर ह्या बाजूला आपल्याला जॉईंट द्यावं लागतात नंतर. मग अस्तर आता हे मापच झालेलं आहे माझं. जर तसा कपडा आला माझ्याकडे तर तुम्हाला नक्की मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे कशा पद्धतीने हे करायचं आहे आपल्याला. कधी कधी मोठ्या मापाचा ब्लाऊज येतो, त्यामध्ये आपल्याला जॉईंट तर द्यावाच लागतो. अशा पद्धतीने हे थोडंसं ब्लॅक घेतलं मी, पण बसवली मी बाही ती, कारण की जॉईंट द्यायला नको वाटतं. इथूनच कट करून घेते मी ही. अशा पद्धतीने आपलं हे बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता बाकीत सुद्धा आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने कुठे बसेल तिथं अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे. हे पहा, फक्त ही काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, ही डिझाईन उलटी सुलटी सुद्धा असते. ह्याचे तोंड कुणीकडे ते बघायचं आहे. कधी कधी हे काय होतं, डिझाईन अशी वरच्या साईडला असते आणि ते एकदा चेक करायचं आहे, मगच हे आपल्याला कटिंग करायचं आहे. कधी कधी आपलं काय होतं, डिझाईन कधी कधी खालच्या बाजूला होते, उलट सुलट होतं कधी कधी. त्यासाठी आपल्याला हे फुले कुठल्या साईडला आहेत ह्या एकदा चेक करून मगच आपल्याला हे कपडा कट करायचा आहे. अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. हे मी कट करून घेते. थोडंसं बाहेरून कट केलं तरी चालतं. नंतर आपल्याला शिलाई झाल्याच्या नंतर ते नंतर कटिंग करून टाकलं तरी सुद्धा चालतं. थोडंसं बाहेरून कट करून घेतलं तरी सुद्धा चालतं. अशा पद्धतीने हे कटिंग करून झालं. ते खालची कटोरीचा भाग आपण कट करून घेऊया. आता मी ह्याला कटोरीला खालच्या बाजूला पट्ट्या लावणार आहे ना, ह्याच कापडाच्या लावणार आहे, म्हणजे तो ब्लाऊज आणखीन दिसायला खूप सुंदर दिसेल. ह्याच बाजूच्या मी 2-2 इंचाच्या मी पट्ट्या काढून घेणार आहे, म्हणजे खालच्या बाजूला लावायला आपल्याला. हे पहा, मी इथे 2-2 इंचाच्या पट्ट्या काढून घेणार आहे. त्या कशासाठी लागतात आपल्याला, इथे आपण ही आपली कंबर आहे, इथे आपल्याला खालच्या साईडला इथे पट्ट्या लागतो, ते आतमध्ये आपण फोल्ड करून घेतो. त्यासाठी मी इथे 2-2 इंचाच्या पट्ट्या काढून घेणार आहे. हे पहा, इथे
2-2 इंचाच्या ह्या पट्ट्या काढून घेणार आहे. ह्याच कापडाच्या लावणार आहे मी. हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. मधून मी ह्या कट करून घेते, जेणेकरून माझे 2 निघतील. दोन्ही भागांना मला ह्या लागणार आहेत. आता आपल्याला इथे क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. हा मी काट काढून घेते. लटकनला वगैरे किंवा डिझाईनला आपल्याला लागला शिवणकामाच्या वेळेस तर उपयोगी पडेल, ह्यासाठी मी हा काट काढून घेतलेला आहे. जर आपल्याला लागला तर हा जवळ आपण ठेवायचा आहे, नाही लागला तर नाही, पण ब्लाऊज शिवस्तोपर्यंत हा आपल्याला जवळ ठेवायचा आहे. आता मी इथे गळ्यासाठी क्रॉस पट्ट्या काढणार आहे. हे पहा, अशा सरळ आपल्याला पट्ट्या काढायच्या नाहीत. हे पहा, अशा सरळ नाही काढायच्या आपल्याला पट्ट्या, या अशा क्रॉस काढायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने हे क्रॉस कपडा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा ओढून बघायचा आहे, हा क्रॉस आहे. अशा पद्धतीने हा मी पट्ट्या काढणार आहे. एक लाईन ओढून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या जेणेकरून लक्षात येईल. हे पहा, अशा पद्धतीने हे क्रॉस आहे. अशाच आपल्याला पट्ट्या काढायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला पट्ट्या काढायच्या आहेत. ब्लॅक कलरचा गोट सुद्धा खूप छान दिसतो बघा, किंवा कोण त्याला पायपिंग सुद्धा म्हणतं. खूप छान दिसते ब्लॅक कलरची. मी ह्याला ब्लॅक कलरचीच करणार आहे. साधारण आपल्याला इथे काय करायचं आहे, 1 इंचाच्या पट्ट्या काढायच्या आहेत. हे पहा, 1 इंचाच्या इथे आपल्याला पट्ट्या काढायच्या आहेत. अशा पद्धतीने इथे हे कट करून घेते. इथे सुद्धा निघाल एक पट्टी. हे पहा, इथे 2 निघाल्या, अजून एक काढते म्हणजे बस होईल. पाठच्या भागाला काय आपण लेसच लावणार आहोत, फक्त पुढच्या भागासाठी आपल्याला गोटसाठी आपल्याला हे लागणार आहे. तर मैत्रिणींनो, हा बोटनेक ब्लाऊज कटिंग करून तयार झाला. 36 साईजसाठी हा बोटनेक ब्लाऊज आहे. तर ह्याची शिलाई मी कशा पद्धतीने केली ती तुम्हाला सविस्तर माहिती मी देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, मी ते सांगणार आहे. आणि जर तुमचा हा भाग जास्त झाला कटिंग करण्यात, समजा चुकून कट जरा जास्त झाला किंवा इकडून कट जरा जास्त झाला, कधी कधी होतं नवीन शिकणाऱ्यांकडून तर भरपूर वेळा अशा चुका होतात. तर इथे मी काय करणार आहे, तुम्हाला कशा पद्धतीने ते दुरुस्त करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालेलं आहे व्यवस्थित एकदम. कटोरीचं सुद्धा कटिंग झालेलं आहे व्यवस्थित. आपलं बाहीचं सुद्धा हे कटिंग व्यवस्थित झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.